नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आजचा हा व्लॉग खूपच खास आहे, कारण आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे आमच्या 12 दिवसाच्या अविस्मरणीय गुजरात प्रवासावर। या 12 दिवसात आम्ही अनुभवला अध्यात्म, निसर्ग, इतिहास आणि रोमांच यांचा अद्भुत संगम। आम्ही भेट दिली भव्य गिरनार पर्वताला, दर्शन घेतलं पवित्र सोमनाथ टेम्पलचं, अनुभवली श्रीकृष्ण नगरी द्वारका आणि पाहिलं वन्यजीवांचं अप्रतिम विश्व गीर नॅशनल पार्क आणि अशी बरीच ठिकाणं। पण फक्त फिरणं नाही, या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे संपूर्ण प्लॅनिंग कसं केलं, कुठे थांबलो, बजेट कसं प्लॅन केलं, ही सगळी प्रोसेस। जर तुम्हीसुद्धा गुजरात ट्रिप प्लॅन करत असाल तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे। चला तर मग सुरू करूया आपल्या गुजरात प्रवासाची सुंदर सफर। आम्ही हा प्रवास सुरू केला आमच्या स्वतःच्या कारणे, कारण फॅमिली ट्रिप म्हणजे स्वातंत्र्य, आराम आणि आपल्या वेळेनुसार थांबण्याची मुभा। आम्ही सकाळी निघालो 6 वाजता। आमच्या फॅमिलीमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच होते, वयोवृद्ध सदस्य आणि आमचं 9 महिन्याचं छोटंसं बाळसुद्धा। म्हणून आम्हाला आधीच माहिती होतं हा प्रवास थोडा संथ असेल, मध्ये मध्ये थांबावं लागेल बाळासाठी, जेवणासाठी आणि सगळ्यांच्या आरामासाठी। आम्ही मुंबईहून निघालो गुजरातच्या दिशेने। मुंबई ते जुनागड हे अंतर साधारण 800 किलोमीटर आहे। एवढं मोठं अंतर एका दिवसात पार करणं शक्य नव्हतं आणि खरं सांगायचं तर आम्हाला घाईही नव्हती। आम्हाला प्रवास एन्जॉय करायचा होता, म्हणून आम्ही मध्ये एक नाईट स्टॉप प्लॅन केला, तो म्हणजे सुंदर आणि व्यवस्थित शहर वडोदरा इथे। मुंबई ते वडोदरा हे अंतर साधारण 450 किलोमीटर आहे। रोड ट्रिप असल्यामुळे आम्ही आरामात कोणतीही घाई न करता प्रवास करत होतो। मध्ये आम्ही एक छानसा लंच ब्रेक घेतला सुरत येथे। लांब प्रवासात असा ब्रेक खूप गरजेचा असतो। सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केलं, थोडा आराम केला, बाळालाही थोडं रिलॅक्स होऊ दिलं आणि मग पुन्हा प्रवास सुरू केला। संध्याकाळी साधारण 4:30 ते 5च्या दरम्यान आम्ही पोहोचलो वडोदऱ्यातील बद्रिकाश्रम येथे, जे आमच्या स्वामींचा आश्रम आहे। बद्रिकाश्रम वडोदरा येथे वसलेलं एक अतिशय शांत, निसर्गरम्य आणि आध्यात्मिक वातावरण लाभलेलं ठिकाण आहे। पवित्र नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या या आश्रमात पाऊल टाकताच एक वेगळीच प्रसन्नता जाणवते। सध्या नर्मदा परिक्रमा सुरू असल्यामुळे इथे विशेष उत्साहाचं वातावरण होतं। अनेक परिक्रमा करणारे भक्त इथे विश्रांतीसाठी थांबले होते। तिथेच आमची ओळख नर्मदा परिक्रमा करणारे सतीश दांडेकर यांच्याशी झाली। आम्ही नाश्ता करत बसलो होतो, तेव्हा त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या। गप्पांच्या ओघात आम्ही त्यांना नर्मदा परिक्रमेबद्दल सविस्तर माहिती विचारली। त्यांनी खूप छान आणि उपयुक्त माहिती आम्हाला सांगितली। त्या संपूर्ण माहितीचा एक वेगळा व्हिडिओ मी आधीच माझ्या चॅनलला अपलोड केलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। जर तुम्हालाही कधी नर्मदा परिक्रमा करण्याचा विचार असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला खूप उपयोगी माहिती मिळेल। त्यानंतर आम्ही इथे थोडं आजूबाजूला फिरलो, काही छान फोटो काढले आणि इथल्या भक्तिमय वातावरणाचा मनसोक्त आनंद घेतला। सूर्यास्ताची वेळ असल्यामुळे इथलं वातावरण खरंच खूप सुंदर दिसत होतं, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। समोर वाहणारी शांत नर्मदा नदी, तिचं स्वच्छ पाणी आणि सगळीकडे पसरलेली एक वेगळीच शांतता। विशेष म्हणजे आम्हाला इथे मगरसुद्धा पाहायला मिळाल्या। नर्मदा नदीमध्ये अशा बऱ्याच मगरी आढळतात। चला, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या आश्रमाची एक सुंदरशी झलक दाखवते। इथलं शांत भक्तिमय वातावरण आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेला हा आश्रम खरंच खूप प्रसन्न वाटतो। अशा प्रकारे आमच्या प्रवासाचा पहिला दिवस खूप सुंदर आणि अनुभवांनी भरलेला झाला। त्यानंतर आम्ही वडोदऱ्यामध्ये एक दिवस आराम केला आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन उत्साहाने आम्ही पुढच्या प्रवासासाठी जुनागडकडे रवाना झालो। वडोदऱ्यापासून जुनागडचं अंतर साधारण 368 किलोमीटर आहे।
हा प्रवास पूर्ण करण्यासाठी साधारण 7 ते 7.5 तास लागतात. आम्हालाही वाटेत थोडे थांबे घेत घेत जवळपास 7 ते 8 तासांचा प्रवास झाला. या दिवशी आम्ही खास जेवणासाठी कुठेही थांबलो नाही, कारण आम्ही घरूनच थेपले करून घेतले होते. त्यामुळे ते गाडीतच खाल्ले गेले. कारण या दिवशी आमचा प्लॅन होता जास्तीत जास्त लवकर जुनागडला पोहोचायचा, जेणेकरून पुढच्या दिवसाची तयारी आरामात करता येईल. आणि अखेर आम्ही पोहोचलो जुनागडमधील तळेटी इथे. इथूनच आमच्या प्रवासाचा सर्वात महत्त्वाचा भाग सुरू होणार होता. कारण आमचा मुख्य उद्देश, ज्यासाठी आम्ही घरून इतका लांब प्रवास करून आलो होतो, तो म्हणजे गिरनार पर्वतावर जाऊन श्री दत्तात्रेयांच्या पादुकांचे दर्शन घेणे. आता पुढे सुरू होणार होता आमच्या प्रवासातील सर्वात खास आणि आध्यात्मिक अनुभव. त्यानंतर आम्ही पोहोचलो शेरनाथ बापू त्रिलोकनाथ आश्रम येथे. इथेच आम्ही आमच्या राहण्याची सोय केलेली होती. हा आश्रम जणू एखाद्या हॉटेलसारखाच आहे. इथे तुम्हाला राहण्याची आणि जेवणाची पूर्ण व्यवस्था मिळते. आम्ही ज्यावेळी आलो होतो तो काळ गर्दीचा असल्यामुळे इथले चार्जेस साधारण 2,500 रुपयांपासून सुरू होत होते. ऑफ सीझनमध्ये मात्र चार्जेस थोडे कमी असतात. पण खरं सांगायचं तर हा आश्रम राहण्यासाठी अतिशय स्वच्छ, सुंदर आणि शांत आहे. इथली जेवणाची सोय तर इतकी सात्विक आणि स्वादिष्ट आहे की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. आणि हो, तुम्ही बाहेर कुठल्याही हॉटेलमध्ये थांबलेले असलात तरी काही हरकत नाही, कारण तळेटी परिसरात भरपूर धर्मशाळा, हॉटेल्स आणि राहण्याच्या सोयी उपलब्ध आहेत. पण सगळ्यात शिस्तबद्ध, स्वच्छ आणि सात्विक जेवण जर कुठे मिळत असेल तर ते या आश्रमात मिळतं. विशेष म्हणजे तुम्ही इथे राहत नसताल तरीही इथे भोजनाची व्यवस्था पूर्णपणे मोफत आहे आणि इथल्या भोजनाची वेळ देखील ठरलेली आहे. दुपारी 11 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9:30 या वेळेत भोजन मिळतं. इथे बुकिंग करण्यासाठी मी नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथल्या लोकांनी आम्हाला असं सांगितलं की बुकिंग आधी फोनवरून केलं तर नेहमीच उत्तम ठरतं. पण जर सुट्टीचे दिवस नसतील तर तुम्ही डायरेक्ट इथे आलात तरीही रूम्स सहज उपलब्ध होतात. कारण हा आश्रम खूप मोठा आहे. इथल्या रूम्स अतिशय स्वच्छ, व्यवस्थित आहेत. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला रूम्सचे फोटोही दाखवते आहे, त्यामुळे इथली व्यवस्था कशी आहे याची नीट कल्पना येईल. इथे पार्किंगचीही पूर्ण व्यवस्था आहे. तसंही तळेटीमधल्या जवळपास प्रत्येक हॉटेल्समध्ये पार्किंगची सुविधा असतेच, पण इथली पार्किंगची जागा खूप प्रशस्त आणि मोठी आहे. त्यामुळे गाडी पार्क करताना अजिबात अडचण येत नाही. हा होता आमच्या प्रवासाचा दुसरा दिवस. आणि आता तिसऱ्या दिवशी आम्ही संपूर्ण दिवस गिरनार दर्शनासाठी ठेवला होता. सकाळी आम्ही लवकर उठलो, आंघोळ करून फ्रेश झालो आणि त्यानंतर इथेच नाश्ता केला. इथे नाश्त्याचीही चांगली सोय आहे. नाश्त्यामध्ये साधारण चहा, कॉफी, गाठिया वगैरे असतात. हलका नाश्ता मिळतो. गिरनार चढण्यासाठी असा हलका नाश्ता खूपच योग्य वाटतो. तर नाश्ता करून आम्ही आमच्या गिरनारच्या प्रवासासाठी निघालो. आपल्याला वरती दत्तात्रेयांच्या पादुकांपर्यंत जाण्यासाठी 2 ऑप्शन आहेत. एक तर 10,000 पायऱ्या चढत जायचं किंवा 5,000 पायऱ्यापर्यंत रोपवेने जायचं. तर आम्ही निवडला होता रोपवेचा ऑप्शन. आणि रोपवेचं तिकीट 2 प्रकारे काढता येतं. एक म्हणजे ऑनलाईन आणि दुसरं ऑफलाईन. आम्ही आमचं तिकीट आधीच ऑनलाईन काढलं होतं. आम्हाला सकाळी 10चा स्लॉट मिळाला होता. तर 10चा स्लॉट मिळाला त्याच्यामुळे आम्ही सकाळी 9 वाजता तिथे पोहोचलो होतो. थोड्या वेळातच आमचा नंबर लागला आणि आम्ही रोपवेच्या केबिनमध्ये बसलो. रोपवे सुरू झाला आणि गिरनारच्या डोंगरांवरून वर जाताना दिसणारा निसर्ग खूपच सुंदर दिसत होता. तो अनुभव खरोखर खूप जास्त खास होता. काही मिनटातच, म्हणजे वरती जायला 7 ते 9 मिनटं लागतात. आम्ही पोहोचलो अंबाजी मंदिराजवळ. रोपवे तुम्हाला डायरेक्ट अंबाजी मंदिरापर्यंत घेऊन जातो. तिथून पुढे जर तुम्हाला श्री दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घ्यायचे असेल तर अजून 5,000 पायऱ्या चढाव्या लागतात. आणि गिरनार रोपवेचं तिकीट कसं काढायचं, स्लॉट कसा बुक करायचा, किती वाजता पोहोचायचं आणि संपूर्ण गिरनार दर्शन कसं प्लॅन करायचं, यावर मी एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तो व्हिडिओ नक्की बघा हां.
कारण त्यामध्ये प्रवासासाठी खूप उपयोगी माहिती दिलेली आहे. तर सगळ्यात पहिले आम्ही अंबाजी मंदिराचे दर्शन घेतले. अंबाजीचं दर्शन घेतल्यानंतर तिथून थोडं खाली उतरून पुन्हा वरच्या दिशेने चालत आपण पोहोचतो गुरु गोरक्षनाथांच्या मंदिरापर्यंत. तिथेही आम्ही शांतपणे दर्शन घेतलं. गोरक्षनाथ मंदिराचं दर्शन झाल्यानंतर पुन्हा थोडं खाली उतरावं लागतं. तिथून पुढे चालत गेल्यानंतर समोरच्या पर्वतावर एक मंदिर दिसायला लागतं आणि ते म्हणजे श्री दत्तात्रेयांच्या पादुकांचे मंदिर. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आधी आपल्याला पूर्ण खाली उतरून अखंडधुनीपर्यंत जावं लागतं आणि तिथून पुढे पुन्हा एक मोठा डोंगर चढून वर जावं लागतं. हा चढ थोडा अवघड वाटतो, पण शेवटी वर पोहोचल्यानंतर श्री दत्तात्रेयांच्या पादुकांचे दर्शन झाल्यावर सगळा थकवा एका क्षणात नाहीसा होतो. तो अनुभव खरंच खूप खास आणि अविस्मरणीय होता. आम्ही साधारण 10:30 वाजता रोपवेमधून बाहेर पडलो आणि तिथून पुढे दत्तगुरूंच्या पादुकांचं दर्शन घ्यायला आम्हाला 12:30 वाजले. 12:30 वाजता आम्ही मंदिरातून बाहेर पडलो. इथे आणखी एक छान सोय आहे, ती म्हणजे अन्नक्षेत्र. इथे तुम्ही प्रसाद किंवा जेवण घेऊ शकता. खूप भक्त इथे बसून प्रसाद घेतात. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला परत येताना वेळेची काळजी घ्यावी लागते, कारण संध्याकाळी 5 वाजता रोपवे बंद होतो. त्यामुळे शक्यतो 4 वाजेपर्यंत तरी रोपवे स्टेशनला पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जसं जाताना रोपवेच्या ठिकाणी गर्दी होती तिथे 1 तास लागला, तसाच येतानाही आम्हाला रोपवेच्या ठिकाणी 1 तास लागला. तर आम्ही इथे खाली 3ला पोहोचलेलो आणि आम्हाला रोपवेमध्ये बसायला 4 वाजलेले. तर हा होता आमच्या गुजरात प्रवासातील 3रा दिवस. गिरनार पर्वत दर्शनाचा सुंदर अनुभव. पुढच्या भागात आम्ही गुजरातमधील आणखी काही अप्रतिम ठिकाणं एक्सप्लोअर केली आहेत, त्यामुळे तो व्हिडिओ नक्की पहा. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या पार्टमध्ये.